नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नन्सीच्या 9व्या महिन्यामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे। तर प्रेग्नन्सीच्या 9व्या महिन्यामध्ये केव्हाही डिलिव्हरी होऊ शकते। 9व्या महिना लागून 1 दिवस 2 दिवस झाले की डिलिव्हरी पण कोणी स्त्रिया होऊ शकतात आणि कोणी डॉक्टरांनी दिलेल्या तारखेनंतरही 5-6 दिवसांनी होऊ शकतं। तर 9व्या महिन्यामध्ये कोणती काळजी घ्यायची, तर 9व्या महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला चेकअपला जायला पाहिजे। का, तर कारण की 9व्या महिन्यामध्ये पाणी कमी होण्याची शक्यता असते। बाळाच्या आसपास जवळपासचं पाणी कमी होण्याची शक्यता असते। परत बाळाच्या गळ्यात नाळ फसण्याची शक्यता असते। तर आपल्याला जर आपण दर आठवड्याला सोनोग्राफी केली तर आपल्याला ती दिसते, समजतं की बाळाची कंडिशन काय आहे आणि डिलिव्हरी केव्हा होणार आहे। तर आणि बघा, ज्यांनी बॅग तयार केली नसेल तर त्यांनी 9व्या महिन्यामध्ये 9वा महिना लागला की बॅग तयार करून ठेवा हॉस्पिटलला जाण्याची। तर आईची वेगळी आणि बाळाची वेगळी अशा 2 बॅग तयार करा। तर आपल्याकडे म्हणतात की आधी बॅग भरायची नाही, तर तुम्ही बॅग भरा, स्वच्छ करून ठेवा, सर्व कपडे धुवून स्वच्छ करून बॅगमध्ये भरून ठेवा। फक्त आपल्याकडे शिवत नाही वगैरे, पण ती सर्व अंधश्रद्धा आहे, तर मी अंधश्रद्धेला मानत नाही। तर तुम्ही वेळेवर फजिती होऊ नये म्हणून तुम्ही तुमची बॅग भरून ठेवा की त्याच्यामध्ये कॉटनचे कपडे, परत पाण्याची बॉटल, ग्लास, चमचा, चादर अशा पद्धतीने बॅग भरायची। आणि बाळासाठीचे पण कॉटनचे कपडे आणि बाळाला तर ते मध वगैरे हे असं काहीच ठेवायचं नाही, ते पाजायचंही नाही। ते का पाजायचं नाही त्याचा माझा स्पेशल व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा। आणि बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा, कारण की 9व्या महिन्यात अजून बऱ्याच गोष्टी आहेत, मी अजून एक व्हिडिओ बनवेल। थँक्यू।